रत्नागिरी चक्क पांढऱ्या रंगाच्या बिबट्याचं पिल्लू सापडले। आता साधारणतः बिबट्या म्हणला की आपल्याला हे असं काहीतरी समोर येतं, पण काजूची बाग साफ करताना रत्नागिरीच्या शेतकऱ्यांना 2 पिल्लं दिसली, ज्यात एका पिल्लाचा रंग हा पांढरा होता। अशा प्रकारे बिबट्याचं पांढरं पिल्लू सापडणं हे फार दुर्मिळ असतं। यापूर्वी 1906 ते 1965च्या दरम्यान बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये पांढऱ्या रंगाचे बिबटे आढळल्याची नोंद आहे। मात्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाचा बिबट्या आढळून आलाय। आता तो पांढरा कसा काय, तर वन्यजीवांमधील असे बदल हे प्रामुख्याने जेनेटिक म्युटेशनमुळे होतात। गुणसूत्रांमधील हे बदल त्याचं शारीरिक स्वरूप, वागणूक किंवा त्यांची कार्य करण्याची क्षमता देखील बदलू शकतात। यामुळेच वन्यजीवांच्या नेहमीच्या रंगांपेक्षा त्यांचा वेगळा रंग येऊ शकतो। शरीराचा रंग ठरवणारं मेलॅनिन रंगद्रव्य वाढल्यामुळे ज्याप्रमाणे वन्यजीव पूर्णतः काळे होतात, म्हणजेच मेलेनिस्टिक होतात, त्याचप्रमाणे मेलॅनिन कमी झाल्यामुळे ल्युकिझम म्हणजेच पांढरा रंग येऊ शकतो। ल्युकिस्टिक प्रकारात शरीर काळं किंवा पांढरं असलं तरी वन्यजीवांचे डोळे हे नियमित रंगांचे असतात। अल्बिनो प्रकारात मात्र डोळे लाल रंगाचे दिसतात। तुम्हाला हे माहित होतं का? आणि पांढरा बिबट्या तुम्ही कधी पाहिलाय का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।